गुरुवारी अमावस्या आहे व आखाडी अमावस्या किंवा दीपामावस्या म्हटलं तरी चालेल, कारण या दिवशी आपण दिव्यांचे पूजन करत असतो. तर दिव्यांचे पूजन आपण संध्याकाळी करणार आहोत. तर या दिवशी आणखीन काय करायचं आहे, तर आपल्या घरातील लहान मुलांसाठी, लहान मोठी मुलं तुमची असतील त्यांच्यासाठी, त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण हे पूजा करायची आहे. व ही पूजा झाल्यानंतर मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी हा छोटासा एक उपाय करायचा आहे. तर हा कोणता उपाय आहे, तर मुलांनाही आपल्याबरोबर दीपपूजन करण्यासाठी आपल्यासोबत बसवायचं आहे. आता बघा, आपण दीपपूजन संध्याकाळी करत असतो, तर त्यांनाही आपल्याबरोबर घ्यायचं आहे व त्यांच्यासमोर आपण किंवा नाही का त्यांच्याबरोबर आपण ही दिव्यांची पूजा करायची आहे. दिव्यांची पूजा केल्यानंतर आपण जे आपले घरातील जे दिवे आहेत, आपल्या घरातील सर्व दिवे आपण धुवून स्वच्छ करून त्यांना नाही का जोडवात लावून, त्यानंतर त्याच्यामध्ये तुपाचा किंवा नाही का तिळाच्या तेलाचं किंवा तुमच्या घरामधील जे तेल असेल त्याचं आपण तेल ओतून ते प्रज्वलित करणार आहोत. त्याच्यानंतर त्यांना फुलं, अक्षता हे मुलांकडूनही करून घ्या, छानच आहे. तर आणि मुलांनाही त्याच्या पुढे बसून नाही का प्रार्थना करायला सांगा. मुलं तर बघा रोज आपण संध्याकाळी पूजेला किंवा नाही का ह्याला घ्यायलाच पाहिजेत बस नाही का पूजेसाठी. तर सायंकाळचे श्लोक वगैरे नाही का शुभम करोती हे म्हणण्यासाठी घेतलं पाहिजे. तर त्याचबरोबर आज तर तुम्ही आवर्जून दीपामावस्याला तर आवर्जून मुलांकडून नाही का शुभम करोती कल्याणम आरोग्यं धनसंपदा ह्या श्लोक म्हणून घ्यावं, दिव्याला प्रार्थना करायला सांगा. ही प्रार्थना झाल्यानंतर काय करायचं आहे, जे आपण कणकीचे दिवे केले आहेत, जर कणकीचे दिवे करताना तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे, कणकीचे दिवे करताना त्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा आहे व ते गूळ घालून ते आपण कणकीचे दिवे करायचे आहेत वाफेवले. ते दिवे झाल्यानंतर ते दिवे एका ताटामध्ये घ्या. त्याच्यानंतर त्याला हळदी कुंकू वगैरे व्हा, त्यांनाही फुलं अक्षदा व्हा. त्याच्यानंतर त्या दिव्यांनी आपले जे कणकीचे दिवे आहेत त्यांनी आपले पहिले जे दिवे आपण घरामध्ये जे 5-4 दिवे तुमचे असतील त्यांना आपण ओवाळले असेल, तर त्याच्यानंतर ते ओवाळून झाल्यानंतर मुलांनाही तुम्ही नाही का असं दिशेस बसवा, की त्यांचं तोंड पूर्व पश्चिम दिशेस व्हावे असं बसवून त्यांचेही तुम्ही त्यांनाही ओवाळून घ्या. तुम्ही नाही का 3 वेळा 5 वेळा ओवाळून घ्या. ओवाळायचं का असं, तर त्यांच्या म्हणजे औक्षण का करायचं, तर त्यांना दृष्ट लागू नये, नजर लागू नये, त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे व त्यांचे औक्षण करायचं आहे. आता हे कणकीचे दिव्याने औक्षण केल्यानंतर काय करायचं, औक्षण करून नंतर आपण दिवे ते ठेवायचे आहेत. ते रात्रभर नाही का त्यामध्ये तेल असेल तोपर्यंत ते जळते. त्याच्यानंतर ते विझल्यानंतर तुम्ही ते सकाळ कणकीचे दिवे तुम्ही पाण्यामध्ये सोडायचे आहेत. आणि ज्या आपल्या दिव्यामधल्या ज्या वाती राहिलेल्या आहेत त्या वाती फेकून द्यायच्या नाही. तर त्या वाती सगळ्या का आपण ज्या दिव्यामध्ये जेवढ्या वाती घातल्या होत्या त्या वाती तुम्ही त्याच्यानंतर घरामध्ये आपण जेव्हा धूप वगैरे कापूर वगैरे जाळतो त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण हे पूजा करायची आहे. तर नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.